नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की अनेक डॉक्युमेंट हे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर किंवा ऑनलाईन काढल्यानंतर तुमचं जसं की पोलीस व्हेरिफिकेशन असेल किंवा तुमचं उत्पन्न दाखला असेल किंवा तुमचं जे काही कुठलेही PDF फाईल स्वरूपामधील जे काही डॉक्युमेंट असतील त्याच्यावरती सिग्नेचर आता डिजिटली येत असते. पण डिजिटल सिग्नेचरमध्ये काही जणांना काय असतं की ते डिजिटल व्हेरीफाय झालेले नसते. तर व्हेरीफाय कशी करायची त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमची जी काही फाईल असेल ती फाईल तुमची समजा आता आपण एक उदाहरणात पाहणार आहोत. ही फाईल ओपन करून पाहणार आहोत. ही फाईल ओपन केल्याच्या नंतर हे आहे पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट काढलेलं आहे. त्यानंतर आता ह्याची आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर हे सर्टिफिकेट पूर्ण जर वरी केलं तर इथं व्हॅलिडेट अननोन म्हणून तुम्हाला एरर दाखवला जाईल आणि काइंडली आयडेंटिफाय अननोनचं असेल तर डिजिटली साइन बार केल्यानं इथं क्वेश्चन मार्क दाखवलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही ह्याची डायरेक्टली जर प्रिंट काढली तुम्ही तर प्रिंट तुम्हाला हे पाहू शकता स्क्रीनवर कशा पद्धतीने दिसते. अशा पद्धतीचीच प्रिंट येईल तुम्हाला. इथं डिजिटली व्हेरीफायचं जे काही राईटचा बाण असेल टिक मार्क असेल ती तुम्हाला ग्रीन कलरमध्ये यायला पाहिजे, पण इथं दिसत नाहीये. तर का दिसत नाहीये ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे तर तुम्हाला हे व्हेरीफाय कसं करायचं हे जर पाहायचं झालं असेल तर तुम्हाला इथं करायचं आहे. यावरती तुम्हाला इथं तुमचं जे काही माऊस असेल किंवा तुमचं लॅपटॉप यूज करत असाल तर लॅपटॉपचं जे काही तुमचं ह्याच्यामध्ये लेफ्ट जी बटन असेल ते लेफ्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं व्हॅलिडेट सिग्नेचर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं पॉपअप तुमच्या समोर येईल. त्यानंतर तुम्हाला इथं लीगल नोटीस किंवा सिग्नेचर प्रॉपर्टी यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. असं आल्यानंतर असं परत तुमच्यासमोर ओपन होईल. त्यानंतर मग इथं वरी जायचं आहे आणि इथं एकदम इथं जे काही छोटे समरी डॉक्युमेंट सिग्नर डेट टाईम आणि लीगल ही जी आहे त्यावरती लीगलवरती क्लिक करायचं आहे. लीगलवरती क्लिक केल्यानंतर इथं सिग्नेचर लीगल नोटीस याच्यावरती क्लिक करायचं आहे. असं परत ओपन आल्याच्या नंतर परत तुम्ही इथं समरी डिटेल्स रिव्होकेशन ट्रस्ट पॉलिसीज आणि लीगल नोटीस जी आहे यापैकी तुम्हाला इथं ट्रस्ट जी आहे तिथं ट्रस्टवर क्लिक करायचं आहे. इथं जे काही आहे ते ट्रस्ट सेटिंग काय आहे पूर्ण गुणिले आहे. त्यानंतर इथं काय करायची ॲड टू ट्रस्टेड आयडेंटिटीज यावरती क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. ओके करून घेतल्यानंतर इथं जे काही सर्टिफाईड डॉक्युमेंट आहे त्यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली डायनामिक कंटेंट असेल अनएबल्ड हाय प्रिव्हिलेज जावास्क्रिप्ट असेल किंवा प्रिव्हिलेज सिस्टीम ऑपरेटिंग असेल ह्या तिन्हीवर पण सगळ्यांवर चेक बॉक्स क्लिक करून घ्यायचे आहेत आणि ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा जो बॉक्स आहे हा थोडा तुम्ही वर घेऊ शकता. वर घेऊन तुम्हाला इथं ह्याच्यावरती ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर इथं जो काही ऑप्शन राहिलेला असेल तुमचा हा बॉक्स ओपन असलेला इथं व्हॅलिडेट सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर हे पाहू शकताय तुमची जे काही सिग्नेचर व्हॅलिड झालेली आहे टिक मार्क ग्रीनमध्ये आलेला आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही हे ग्रीन मार्क जे काय असेल ते तुम्ही तुमची सिग्नेचर जे काही डॉक्युमेंट असतील ते अशा पद्धतीनं व्हेरीफाय करू शकता. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या माझ्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.